मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेला आहे लालबाग मध्ये आणि आज आपण गौरी मुखवटे आज सर्व आजच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे। गौरीच्या मुखवट्यांमध्ये आपल्याकडे पीओपी मध्ये असतात, फायबर मध्ये असतात मुखवटे, असं लोकांची चॉईस असते त्यानुसार लोक मुखवटे घेऊ शकतात। बरोबर। तर अगदी गणेश गल्ली आणि लालबागचा राजा ह्याच्या बरोबर मधीच श्रद्धा आर्ट्स आपण ह्या शॉपला भेट देतोय। ही जी गौरी आहे ही 3 फुटाची आहे, ही 3.25 फुटाची आहे। मुखवट्यांची प्राइस आपल्याकडे पीओपी ची चालू आहे 300 रुपयापासून। गेले 5 वर्ष हा रेट कॉन्स्टंटच आहे, ना वाढलाय ना कमी झाला। मुंबईमध्ये आपण घरपोच डिलिव्हरी करतो, मुंबईच्या बाहेर नाही करत। मुंबईमध्ये देऊ शकतो, मुंबईमध्ये देऊ शकतो। ही जी गौरी आहे तिचा हा साखर। ओके। त्याच्यामध्ये मी मोत्याचा गेलाय, मोत्याचा हार आहे, मोत्याचा कंबरपट्टा आहे, मोत्याचा कोल्हापुरी साज आहे, हा ग्लॉस मध्ये येणार। ओके, ग्लॉसी मध्ये ह्याच्यावरती पाणी वगैरे लागलं किंवा डाग वगैरे लागलं हे लगेच आपण ओल्या कपड्याने वगैरे साफ वगैरे करू शकतो, पुसू शकतो। एक बिंदी आहे, पण इकडे तुम्ही कानामध्ये पण होल केलंय, नाकात, जेणेकरून तुम्ही दागदागिने गौरीला सजवू शकता। बघायला मिळेल। साधारणतः 2 फुटा स्टँड आहे, ठीक आहे। मी फायबरची गौरी घेतली आहे, हे बघा, हा एक अजून मॅट मध्ये येतो। ओके, बघा, अरे हा छानच वाटतोय, हा एक सुंदर आहे, एकदम बोलके डोळे। ही पण प्राइस काय असणार आहे? 300 रुपये। मस्त वाटतो म्हणजे। आता ही मयूरपंखी मध्ये आहे। ओके, मयूरपंखी। ओके, आता आपण बघितली मयूरपंखी होती, आता शाही मस्तानी। शाही मस्तानी छान आणलंय काहीतरी, म्हणजे गौरी आपण म्हणजे मुखवट्यानंतर काय काय ह्याच्यात पण प्रकार बघायला मिळतात। आता हे मोस्टली करून आपण सोलापुरी पॅटर्न मधून ओळखतो, असे असतात। हे सगळं ऍक्च्युअली मॅट मध्ये आहे। आणि याची प्राइस किती पण सुरू आहे? हे तुम्हाला भेटणार 400 आणि 500 ह्याच्यामध्ये पण 400-500। इकडे आल्यानंतर तुम्हाला भरपूरसे मुखवट्यांचे प्रकार पाहायला मिळणार आहेत। हे 3 बिंदी असे, एक नंबर, मस्तच वाटला। या फायबर मध्ये इथे लेन्स टाकलेत, लेन्स चिटकवले, हे बघा। ओके, लेन्स वाले हा मुकुट आहे। हा जरा असं वगैरे आला, असं गेला तर ह्याला काय होत नाही, फायबरचा आहे। ओके, सेफ्टी आहे म्हणजे। सेफ्टी आहे, खपली वगैरे पडणार नाही, काय नाही। पण हे पीओपीचं मी आता करून शकत नाही, हा तुटून जाणार लगेच। ओके, आता तुम्हाला फक्त दाखवतो, घेतला तुम्ही पीओपी किंवा फायबरचा ओळखा, सेम एकदम। आपण तो जाणून घेऊया कुठला फायबर त्याच्यामध्ये। हा फायबर आहे, हा फायबर नाही, हा पीओपी। फायबरचा 1000 रुपये, 800 रुपये। एक नंबर। तुम्हाला इकडे येऊन फक्त चॉईस करायचं तुम्हाला कुठला घ्यायचा आहे ते। भारीच आहे का, एक नंबर। 1000 आणि 1200 मस्त फरक आहे दोघांमध्ये, छान आहे। हे बघा, एक लुकच वेगळा, म्हणजे चेंजच झालं एकदम। बिंदी आहे, नथ बघू शकता कानातले। बॅक साईडला आपल्याला काय आंबेडा पण आहे, तुम्ही इथे वेणी वगैरे घालू शकता। साईज प्रमाणे याची प्राइस पण असतात ना, किंमत जर असतात 700 रुपये। 700 रुपये। हा जिजाऊ मुखवटा आहे, एक फक्त आपण बघू असेल। आता आपण फक्त सांगू की साचा जर मी घेतला 3 फुटाचा तर तो काय किंमत असणार त्याची? खाली आपला काय ओके, फायबर मध्ये असल्यामुळे केअरफुल आहे थोडं, आरामात तुम्ही गावाला वगैरे ट्रॅव्हल्स करताना आरामात नेऊ शकतो। एवढं मोठं बॅनर लावलं बघा तुम्ही, मला शॉप पाहिलं पण इकडे गौरीचं माहेरघर श्रद्धा आर्ट्स, हे बघा। जाऊया मित्रांनो आतमध्ये, हे बघा, हे भारी जबरदस्त, छान आहे। खूप सारा स्टॉक ठेवला यावर्षी। हो, खूप सारे। बापरे, आपण तिकडे मुखवटे बघितलं तर इकडे बघा मुखवटे। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांजरेकर घेऊन आलो तुमच्याकडे आज नवीन ब्लॉग। मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेला आहे लालबाग मध्ये आणि आज आपण गौरी मुखवटे आज सर्व आजच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे। इकडे तुम्हाला मित्रांनो खूप सारे म्हणजे गौरी मुखवट्यांचे खूप सारे प्रकार हे आजच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे आणि खूप सारे व्हरायटी आहेत आणि खूप छान प्रकारे आता हा व्हिडिओ होणार आहे। गौरीचे मुकुटे तर बघितलं तर यामध्ये तुम्हाला पीओपी आणि फायबर असे 2 प्रकारचे हे गौरीचे मुकुटे बघायला मिळणार आणि एकदम प्राइस अशी रिझनेबल आहे। सर्व आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे आणि जवळच आहे, म्हणजे तुम्ही जर इकडे लालबागला आलात ना तर अगदी गणेश गल्ली आणि लालबागचा राजा ह्याच्या बरोबर मधीच श्रद्धा आर्ट्स आपण ह्या शॉपला भेट देतोय आणि मस्त हे 35 वर्ष जुनं असं हे शॉप आहे आणि दुसरी पिढी हे रन करते। तर मित्रांनो तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या व्हिडिओच्या स्क्रीनच्या बाजूला पाहू शकता आपण बाप्पांसाठी ज्वेलरी, त्याच्यानंतर बाप्पांसाठी मकर डेकोरेशन, इको फ्रेंडली मकर डेकोरेशन, फुट्ट्याचे असेल किंवा फोमचे सर्व आपण या 2024 मध्ये कव्हर केलेलं आहे आणि आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। नक्की जाऊन ते बघा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची लिंक दिलेली आहे। बरं, आजचा हा व्हिडिओ देखील पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला जास्त तर लाईक करा, कमेंट करा। बरं, हे तुमचे मित्रमंडळी आहेत त्यांना त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना हा व्हिडिओ पाहून इकडे खरेदी करता येईल। तर चला मित्रांनो, कोणती वाट न पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण तुम्हाला ह्या श्रद्धा आर्ट्स मध्ये येत असेल या शॉप मध्ये तर तुम्हाला सांगतो, हा जो रोड आहे ना हा आहे गणेश गल्ली, इकडे
समोरून ब्रिज आहे जातो आणि समोर इकडे बघतो लालबागचा राजा आणि बरोबर इकडे आपण समोर बघतो हे श्रद्धा हे बघा मस्तपैकी बघताय तुम्ही त्या गौरीची गौरी वगैरे आहे त्यांची साची आणि म्हणजे गौरीने छान प्रकारे सजवलेलं आहे साड्याने वगैरे घातलेले आहेत त्याच्यानंतर कमरपट्टा बघू शकता गौरीच्या अंगावरती दागदागिने सर्व आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे गौरी आपण डायरेक्टली जाऊया आतमध्ये तर नमस्कार नमस्कार या शॉपचे ओनर आपलं नाव सांगा आणि आपली जे वर्कशॉप आहे आपलं हे जे शॉप आहे त्याला किती वर्ष तुम्ही रन करताय नमस्कार माझं नाव स्वप्नील कसाबे आमचं हे शॉप आहे हे गेले 36 वर्ष आम्ही रन करतोय हा जो बिझनेस माझ्या वडिलांनी चालू केला होता 36 वर्षापूर्वी हा आम्ही परंपरा पुढे चालवतोय बरं आपल्याकडे हे जे गौरीचे मुखवटे आहेत त्यामध्ये कोणकोणते प्रकार आढळणार आहे साधारण गौरीच्या मुकुटांमध्ये आपल्याकडे पीओपी मध्ये असतात फायबर मध्ये असतात मुकोटे तसं लोकांची चॉईस असते त्यानुसार लोक मुकोटे घेऊ शकतात बरोबर मला साधारण एक जाणून घेत होतं की आपण जी पहिली गौरी बघतोय किती फुटापासून ह्या सर्व गौरी येतात मी तुम्हाला रिस्पेक्टिव्हली सांगतो ही जी गौरी आहे ही 3 फुटाची आहे ही 3.25 फुटाची आहे ही 3.5 फुटाची आहे ओके ही 4.5 फुटाची आहे ओके आणि 4 फुटाची आहे ओके म्हणजे सर्व साईज मध्ये आपल्याला मिळणार आहेत ना प्रत्येक साईज मध्ये बरोबर आपल्याकडे जे मुखवटे आहेत त्या मुखवट्यांची प्राइस ही किती पण सुरुवात होते साधारण मुखवट्यांची प्राइस आपल्याकडे पीओपी चालू आहे 300 रुपयापासून गेले 5 वर्ष हा रेट कॉन्स्टंटच आहे ना वाढलाय ना कमी झाला गेले 5 वर्ष हा रेट कॉन्स्टंट बरोबर आणि फायबरचा जर आपण मुखवटा घेतला तर त्याची फायबरचा मुखवट्याची रेट जी आहे हे स्टार्टिंगला जेव्हा फायबर जेव्हा आलं होतं मार्केटमध्ये तेव्हा हा रेट खूप जास्त होता पण कालांतराने जसं जसं लोकांची मागणी वाढली तसा हा रेट कमी होत गेला ओके आपल्याला सुरुवात कितीपासून पाहायला मिळेल फायबरचा जो मुखवटा भेटतो 1000 रुपयापासून भेटतोय पहिला स्टार्टिंगला तो रेंज होती 1500 रुपये 1500 आता 1000 पर्यंत आलेलं आहे ठीक आहे मग बघूया एक नक्कीच तर मित्रांनो जाऊया आपण आतमध्ये आणि हे सर्व पाहूया बरं आपण स्टार्टिंगला तो म्हणतात 300 पासून तो पीओपीचा आहे मुखवटा तर तिथून सुरुवात करूया आपण नक्कीच तर साधारण एखादा एक मुखवटा दाखवू शकतो की त्या 300 पासून सुरुवात होते बघा ह्याच्यामध्ये ना आणि त्यामध्ये काय काय पाहायला मिळेल आपल्याला ह्याच्यामध्ये 2 प्रकार येणार हा येणार ग्लॉस मध्ये हा चकचकतो हा ग्लॉस मध्ये येणार ओके ग्लॉसी मध्ये ह्याच्यावरती पाणी वगैरे लागलं किंवा डाग वगैरे लागलं हे लगेच आपण ओल्या कपड्याने वगैरे साफ वगैरे करू शकतो पुसू शकतो याचा तो एक ऍडव्हान्टेज असतो बरोबर दुसरं आणि साधारण आता मी बघतोय की आता ही एक बिंदी आहे आणि मागे वेणी पण आहे ना वेणी वगैरे आंबाडा वगैरे काही रेडीमेड मिळालं गरज नाही ना काही करायची गरज नाही येस मस्त हे तुम्हाला असं रेडीमेड भेटणार आता ह्याच्यामध्ये कानातले वगैरे प्रॉपर घातलेले मस्त काही करायची गरज नाही येस भारी वाटतं हो छान आहे दुसरा ह्याच्यामध्ये सेम टू सेम आहे असं मॅट मध्ये घेतो ओके ह्याच्यामध्ये तुम्ही सर्व परिधान करू शकता याच्यामध्ये दागिने परिधान करू शकता ओके ओके कानातले वगैरे नथ वगैरे काढून बघूया आपण जरा बघ हा एक बिंदी आहे पण इकडे तुम्ही कानामध्ये पण होल केलेला आहे नाकात जेणेकरून तुम्ही दागदागिने गौरीला सजवू शकता हो येस बरोबर म्हणजे कस्टमरच्या त्यांच्या आवडीनुसार हे तुम्ही सजवू शकतो बरं यांच्याकडे दागदागिने सर्व प्रकारचे आहेत आपण ते देखील पाहणार आहोत आता आपण मित्रांनो पाहिल्या ग्लॉसी मध्ये हा गौरीचा मुखवटा तो 300 पण सुरुवात होता आणि नंतर पाहिला आपण मॅट मध्ये साधारण आता बघितलं तर आपल्याकडे जे कस्टमर येणार आहेत त्यांची रिक्वायरमेंट ग्लॉसी मध्ये असते का मॅट मध्ये जास्त असते डिपेंड प्रत्येकाची चॉईस वेगळी चॉईस वरती लोक बघितात ज्यांना दोन फूट आवडतो तो बरोबर मॅट मध्ये पण फिनिशिंग चांगले ग्लॉसी मध्ये पण उठाव दिसतो एकदम हा एक अजून मॅट मध्ये येतो ओके बघा अरे हा छानच वाटतोय हा एक सुंदर आहे एकदम बोलके डोळे मस्तच हा जो अंगाचा कलर आहे हा प्रॉपर माणसासारखा वाटतो नॅचरल आहे छान आहे याला पण तुम्ही सजवू शकता दागदागिने घालू शकता ही पण प्राइस काय असणार आहे 300 रुपये मस्तच वाटतो म्हणजे एकदम उठून दिसत ना हा वेगळा त्यापेक्षा मुखवटा हा बघा ना दोघांचा आपण कम्पेअर करू शकतो म्हणजे इकडे आल्यानंतर तुम्हाला चॉईस करायला मिळणार आहे खूप सारे मुखवटे मॅट आहे ग्लॉस आहे छानच वाटतं नाक वगैरे एकदम भारी मस्तच नक्की या मित्रांनो शॉपला भेटला आपण आता सध्या हे जे मुखवटे ते बघतोय ते आहे 300 रुपयामध्ये जसं आपण पुढे पुढे एक एक करून पाहणार ना तसं ते मुखवट्यांची प्राइस तशी वाढत जाईल आता आपण जसं 300चा हा मुखवटा बघितला तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं हा एक रेग्युलर पॅटर्न आहे आपल्या 300 मध्ये हेच पॅटर्न पाहायला मिळतील ना 300 मध्ये आता पुढे आपण जसं जातोय जसं की आपल्याला सोलापुरी पॅटर्न किंवा अमरावती आहे सोलापुरी तर त्यामध्ये तुमच्याकडे काय काय आहे सध्या हे बघा आता हे मोस्टली करून आपण सोलापुरी पॅटर्न मधून ओळखतो असे असतात हे सगळं ऍक्च्युली मॅट मध्ये आहे हा पूर्ण कलर बघा त्या दागिने वगैरे ऑलरेडी परिधान केलेत मस्त वाटतं ना एकदम पूर्ण नॅचरल वाटतो आणि एकदम येल्लोइश पेस आहे कलर पण नॅचरल कलर वाटतं येल्लोइश वाटतं एकदम काय खासियत सांगणार की आता हा कोणता बोलला हा सोलापुरी आहे आणि याची प्राइस किती पण सुरू आहे हे तुम्हाला भेटणार 400 आणि 500 याच्यामध्ये पण 400-500 च्या रेंज मध्ये मिळणार छानच वाटतंय बघा मस्तच आहे एक बिंदी मागे मुकुट आहे
हे बघा. आणि आंबेडा पण आहे मागे. आंबाडा सुद्धा आहे. छान दिसतंय. मी वेणी पण घालू शकता ना? हो, वेणी पण घालू शकतो आपण. छान आहे बघ. सोलापुरी नथ वगैरे घालू शकतो. नथ पण घालू शकतो. मस्तच आहे. हो. ह्याच्यामध्ये आपण हा एक चांगला प्रकार बघितला. आणखीन असं काय बघू शकतो की जो आपलं म्हणा 300-400 अशामध्ये आपण 3 बिंदी पण आहे त्याच्यामध्ये. छान आहे बघ. हा 3 बिंदी मध्ये येतो सर. ओके. सोलापुरी पॅटर्न ना? हो. इकडे आल्यानंतर तुम्हाला भरपूरसे मुखवट्यांचे प्रकार पाहायला मिळणार आहेत. ते 3 बिंदी असे. एक नंबर. मस्तच वाटला. तुम्ही पाहता समोर की मगाशी आपण बघितलं तर 1 बिंदी, हा आहे 3 बिंदी. छान. आणि कपाळावर चंद्रकोर आहे. हो. छान आहे. याला तुम्ही पण सजवू शकता. नाकात पण नॅचरल कलर आहे. नॅचरल कलर ना? नाकामध्ये वगैरे तुम्ही म्हणतात ना नथ घालू शकता. छान आहे. ही पण प्राइस सेम 400-500 रेंज मध्ये मिळणार ना? आपल्याकडे 2 ते 3 प्रकारचे मूर्तिकार असतात, त्यामुळे आपण 400 ते 500 रेंज मध्ये विकतो. बरोबर. असा विषय. बरं, यावर्षी आपण जसं की आपण मुखवटे तर पाहतोय, तर तुम्ही यावर्षी बोलता की तुम्ही काहीतरी नवीन काहीतरी घेऊन आला त्यावर्षी. हो. ते काय असणार आहे म्हणजे? प्राइस तुम्हाला सांगेल आपण व्हिडिओच्या शेवटी बघू ना. तर मित्रांनो ते खास वेगळे आहे. म्हणजे काय तुम्हाला मुखवटे आणि म्हणजे म्हणतात ना काहीतरी ह्या रिलेटेड बघायला मिळणार आहे. बरं, इकडे मी आल्यानंतर मला हे जरा मुखवटे वेगळेच पाहायला मिळेल जरा. ह्याचा विषय असा आहे की हे जे तुम्ही हे मध्यम साईजचे मुखवटे बघा. जसं तुम्हाला मी हा मुखवटा दाखवला, हा लहान साईज होता. ओके. ह्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज बघायला गेलं तर असं ही आहे. छान आहे. थोडा हा मुखवटा थोडा मोठा वाटतो. एकदम सुबक सुंदर. कानामध्ये जर अलंकार आले एवढे छान दिसत वाटणार. सुंदर दिसत. हा कुठला म्हणजे पीओपी मध्ये? पीओपी मध्येच आहे. दोन्ही पीओपी मध्ये. आता आपण जे बघितले मुखवटे ते पीओपी मध्ये. सगळे पीओपीचे होते. मस्तच आहे ना? हो, छान वाटते. म्हणजे आपली डोळ्याची पण भारी गेलेली आहे. बघितलं ना त्यावेळेस आवडलं. छानच आहे बघा. हे आपण 2 मुखवटे बघतोय सेम. मस्तच आहे. आता ह्यानंतर आपण काय पाहू शकतो? हा एक अशामध्ये थोडा वेगळा, जवळजवळ 18 ते 19 पॅटर्न आहेत इथे. मस्त ना, छोट्या छोट्या. आणि ह्याला तुम्हाला डायरेक्टली फक्त नाकात नथ घालायचे बस. बाकी 1 बिंदी. मस्तच आहे. मंगळसूत्र वगैरे परिधान केलं सगळं. हा कुठल्या पॅटर्न पाहू शकतो बोलू शकतो? न्यू वाले सध्या. न्यू वाले ना, रेग्युलर मध्ये तुम्ही आल्यानंतर हे तुम्हाला बघायला मिळेल. घेऊ शकतो. मस्तच आहे. आपण आता सोलापुरी पॅटर्न बघितला आणि 1 बिंदी पाहिलं, त्यानंतर 3 बिंदी पाहिलं. खूप सारे म्हणजे मागे वेणी आहे, त्यानंतर त्यानंतर मुकुट वगैरे पण आहेत. डायरेक्ट काय काय. आता त्यानंतर आपण जे पाहणार आहोत म्हणजे सर्वांचं आवडतं म्हणजे अमरावती पॅटर्न आणि डोळ्या कालावरती खळी. अच्छा. हे खूप ट्रेंडिंग झाले. म्हणजे मागे पाहतो मी खूप म्हणजे रिक्वायरमेंट पण खूप आहे. नक्कीच. तर आपल्याकडे समजा हे मी घेतलं मुखवटा, तर ह्याची प्राइस किती पण सुरुवात होते आपल्याला? आता मी असं ठेवलंय हे फायबरचं. ठीक आहे. ही संपूर्ण सेक्शन फायबर आहे पुरा. ओके. हा संपूर्ण सेक्शन फायबर आहे. आणि ह्या वर्षी असं केलंय की या फायबर मध्ये इथे लेन्स टाकलेत. लेन्स चिटकवले बघा. ओके ओके. लेन्स वाले म्हणजे डोळ्यामध्ये काहीतरी ओरिजिनल वाटतात. माणसासारखे वाटतात. तुम्ही बघितलं ना तर अगदी लेन्स लावलेले डोळ्यामध्ये आणि पूर्ण फायबर मध्ये गालावरती खळी पडली आणि भारी मस्तच दिसते. आपण जर एखाद्या म्हणतात नाही फायबर मध्ये जर घेतली तर तुम्ही म्हणता 1000 ते 1200 ला सुरुवात आहे ना? 1000 रुपयाचं. ओके. पण त्याचं काय समजा आता मी आता ही लेन्स वाली पाहिली तर त्याची नक्की प्राइस थोडी जास्त असणार ना? नाही, सेमच प्राइस आहे. सेम प्राइस आहे. सेम प्राइस आहे. म्हणजे आपल्याला ही 1000 मध्ये मिळून जाणार? 1000 रुपयामध्ये मिळून जाणार. काय बोलताय? हो. ही पण विदाउट लेन्स आहे, पण सेमच वाटते बघा. फक्त लेन्समुळे थोडं ते उठाव दिसते, पण छान दिसते. एक नंबर का आवडलं. आपण नंतर थोड्या वेळ ना ह्याच्यावर फक्त दागिने चढून नंतर बघूया. आता सध्या फक्त मुकुट जरा बघूया. तर आपण हे बघितले अमरावती पॅटर्न, सर्व हे वरचा जो फायबरचा आहे आणि हा खालचा सगळं पीओपी आहे. हा पीओपी आहे. हा सगळा पीओपी वाटत नाही ना? नाही वाटत. बघताना कळतच नाही तुम्हाला. फायबरची शायनिंग आहे जरा थोडीशी. हा. आता तुम्हाला फक्त दाखवतो. घेतला तुम्ही पीओपी किंवा फायबरचा ओळखा. सेम एकदम. आपण तो जाणून घेऊया कुठला फायबर त्याच्यामध्ये. हा फायबर आहे. हा फायबर नाही, हा पीओपी. हे बघा खतरनाक. छान. आपण एक अंदाज फक्त मला फायबरचा घ्यायचा आहे. काय प्राइस असणार आहे? फायबरचा 1000 रुपये आणि पीओपी घ्यायचं 800 रुपये. एक नंबर. तुम्हाला इकडे येऊन फक्त चॉईस करायचं तुम्हाला कुठला घ्यायचा आहे ते. मस्तच आहे का? हा भरपूर ट्रेंड चालू आहे अमरावती पॅटर्न आणि खूप जणांना हे आवडलेत पण. हो. आता पण मोठा पण येतो. ही मोठी साईज आहे बघा. ही लहान साईज झाली. हा. त्यामध्ये मोठी साईज का? आता ह्याच्यामध्ये कसं येतं, ह्याच्यामध्ये दागिने परिधान केली, दागिने परिधान न केली, ह्याच्यामध्ये खळीवाली, ओके, बिगर खळी, ओके, आणि 4 पॅटर्न आहेत त्यामध्ये. 4 पॅटर्न. काय सांगता म्हणजे एखादा मुखवटा घेऊन आपण आता ह्याला सिंगल लागेल, सिंगल बिंदी केली. ओके. याला कोणताच लागेल ना. हा एक झाला पॅटर्न. ही लेन्स आहे का?
नाही नाही लेन्स नाही. ती मस्त वाटते उभे. मला ऍक्च्युली तुम्हाला व्हिडिओ मधून कसं दिसतंय मला आयडिया नाही, पण मी समोरून जेव्हा बघतो ना एकदम बोलके डोळे वाटतात. मला एक सांग ना की स्वप्नील की आपण ही मी पीओपी किंवा मी फायबरची एखादी घेतल्यावर समोर मी साधारण किती वर्ष हा युज करू शकतो एक अंदाज? कसं आहे माहितीये ऍक्च्युली 3 वर्षांनी पीओपीचा मुकोटा हा जो आहे तो विसर्जन करतात सगळीकडेच. फायबरचा मुकोटा ऍक्च्युली विरघळत नाही, बट कसं माहितीये लोकांना वापरणं इझी असतो. म्हणजे असं कसं आहे हा जो मुकुट आहे हा जरा असं वगैरे झाला असं गेला तर ह्याला काय होत नाही. फायबरचा हा सेफ्टी आहे, खपली वगैरे पडणार नाही काय नाही. पण हे पीओपीचं मी असं करून शकत नाही, हा तुटून जाणार लगेच. ओके थोडं क्रॅक पडणार. ओके तो फायदा आहे हा एक ऍडव्हान्टेज आहे जरा. म्हणजे तुम्ही आपण एक 300-400 रुपये जास्त टाकला पीओपी तर आपल्याला फायबर मध्ये मिळून जाणार. ह्या मोठ्या साईज मध्ये आपण जे फायबरचे बघतोय ते फायबर ना, हे बघा ही आता पूर्ण फायबरच आहे. फायबरचे तर एक अंदाज आहे आपण जसं ते बघितले की 1000 मध्ये साधारण हे आता काय प्राइस आहे? 1200 रुपये. काय बोलतो? आता 200चा फरक आहे, फक्त 200चा फरक आहे. छानच लहान आणि मोठी. हे बघा हा जो लहान आहे ना आपण बघितला तर 1000 मध्ये भारीच आहे का, एक नंबर. 1000 आणि 1200 समोसा फरक आहे दोघांमध्ये, छान आहे. तर आपले जे आता व्ह्यूअर पाहणार आहेत त्यांना एखादा एक मुखवटा आपण घेऊया की त्याला नथ आणि बिंदीवर लावून कसा दिसतो मुखवटा ते बघूया आपण. ओके ना. तर एखादी यातलं बघा चॉईस करूया आपण. हे म्हणजे अमरावतीमध्ये हा पॅटर्न मध्ये खरी मुखवटा पाहायला मिळतोय, तर याचं बघूया आपण. तर सादर कसं माहितीये जसं की हा मुखवटा बघतो ना आपण, हे मुखवटे त्याच्यावर जसं बिंदी आली नथ आली कानातल्या ना त्याची म्हणजे म्हणतात ना एक लुक एकदम लगेच चेंज होऊन जाणार, एवढं भारी आहे. तेव्हा आता आपण हा मुखवटा बघतोय त्याला आता जसं की दागदागिने आपण चढवणार तसं बघ. ही आता ठुशी आहे ना, आता ठुशी आहे. ही ठुशी आपण आता लावली. त्याच्यानंतर आता हे कानामध्ये, हे आता नाकामध्ये आता नथ, असं मोत्यांची नथ, त्यामुळे किती उठून दिसणार बघा. एक अंदाज तुम्हाला फक्त दाखवण्याचा की तुम्हाला घर बसल्या देखील म्हणजे हा व्हिडिओ पाहून इकडे खरेदी करता येईल नक्की. हो हो छानच आहे. तुम्हाला ते तुमचं आवडीचे दागिने तुम्ही घालू शकता. आता याला फक्त बिंदी लावल्यानंतर किती उठून दिसेल, छान आहे. हे बघा एक लुकच वेगळा म्हणजे चेंजच झालंय. बिंदी आहे, नथ बघू शकता कानातले, त्यानंतर ती ठुशी आहेत. ठुशीमध्ये आपल्याकडे भरपूर प्रकार मस्तच आहे, छान. आता आपण हे पाहिल्यानंतर माझं सर्वात लक्ष गेलं म्हणजे समोर जे मुकुट ठेवलेत त्यामध्ये खूप भारी आहेत. पण आपण सध्या आपण बघूया की हे जे हा पॅटर्न जो आहे हा कुठला पॅटर्न आहे साधारण अंदाजे? हे कोल्हापुरी पॅटर्न मध्ये बोलते. हा कोल्हापुरी पॅटर्न आहे. लुक पण एकदम वेगळाच आहे ना एकदम. हो प्रत्येकाची म्हणजे ज्या प्रकारे महाराष्ट्राची संस्कृती त्या प्रकारे वेगळं. आता हा जो मी मुकुट बघतो त्यामध्ये मंगळसूत्र पण आहे. हो हा एकदम ते वरतं ते मुकुट पण आलाय, तुम्हाला बिंदी पण आहे 3 साइड सर्व रेडी मध्ये बघ. तुम्हाला हे नथ घालायला मिळणार. चंद्रकोर पण आहे. ही आता आपल्याला साईज प्रमाणे याची काय प्राइस असणार आहे किंमत? 500 रुपये 700 रुपये 500 पासून सुरुवात आहे ना. कोल्हापुरी पॅटर्न हे सेम हा पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये, पण वर जो बघतो आपण तो थोडा वेगळा वाटतो. कोल्हापुरी आहे का? नाही, हा मोठा आंबाड आहे. हा मोठा साईज आहे, बिग साईज आहे बघा, छान आहे. आपण आता बघूया की ह्याला आंबेड आहे म्हणजे काय आहे ह्याची खासियत? मोठा एकदम चेहरा. जर मोठी तुम्ही समजा धड घेतलं खाली त्यानुसार हा मोठा चेहरा बसू शकतो. छान आहे, मस्त. आणि बॅक साईडला आपल्याला काय आंबेडा पण आहे, तुम्ही इथे वेणी वगैरे घालू शकता ना, मस्त आहे. हा आपल्याला पीओपी मध्ये आहे ना? पीओपी मध्ये मस्तच आहे बघा, छान आहे बघा. आता जसं आपण ते मुकुट बघितलं साईज प्रमाणे याची प्राइस पण असतात ना, किंमत जर असतात 700 रुपये. 700 रुपये, छान आहे बघा. म्हणजे आतापर्यंत आपण जे मुकुट बघितले ना ते एकदम रिजनेबल रेट तुम्हाला इथे श्रद्धा आर्ट या शॉप मध्ये मिळतोय. नक्की या शॉपला भेट द्या. बरं आणखीन एक विचारत होतं की आता खूप जण आहेत की ते आपल्या घर बसल्या व्हिडिओ तर बघतात, त्यांना इकडे शॉप मधून काय नेऊन शॉप मध्ये येऊन खरेदी करतात, पण लांबचे आहेत म्हणजे मुंबई मधले साधारणतः. आपली ऑनलाईन सर्व्हिस मुंबईच्या बाहेर आपण घरपोच डिलिव्हरी करतो. मुंबईच्या बाहेर नाही करत, मुंबईमध्ये देऊ शकतो. मुंबईमध्ये देऊ शकतो. साधारण कशी असणार आपली प्रोसेस? म्हणजे प्रोसेस माझी अशी असते, मी उबेर डायरेक्टली हे करतो आणि डायरेक्टली मी उबेर थ्रू डायरेक्ट त्यांच्या देऊ शकतो. म्हणजे आपला मित्रांनो यांचा डिस्क्रिप्शन तुमचा व्हॉट्सअप नंबर असणार आहे, तुम्हाला कॉल करायचा आहे. तर तुम्ही एखादा फोटो वगैरे त्यांना त्यांच्यावर शेअर कराल आणि नंतर त्यांना पाहिजे मुकुटा घर बसल्या मिळणार आहे ना. मस्तच आहे, छान.
आता आपण पुढे जे बघतोय हे जे मुखवटे मला जरा वेगळं पाहायला मिळालं त्याच्यामध्ये काय हा कोणता प्रकार बघतोय आपण? हे सगळं अमरावती पॅटर्नच आहे, फक्त मूर्तिकार जे आहेत ते वेगवेगळे आहेत. ओके. हा शेड शेड हा येलो शेड आहे, हा थोडा रेडिश आहे. डोळे बघा, डोळ्यांमध्ये काय आहे? लेन्स आहे वगैरे? हे लेन्स टाईप आहे, जसं पण कसं बघायला गेलं तर वाटतं आपलं ओरिजिनलच, पण समहाव ते हे मारतात, लॅकर मारतात पुढे, त्यामुळे ते अजून छान वाटतात. हो हे बघा मस्तच आहे. सेम याला पण आहे, सेम तिचं पण तसंच आहे. लिप्स वगैरे पण त्याचं पूर्ण हे करतात. एकदम एक नंबर मस्त करतात, छान मस्त आहे. आणि पूर्ण जी लिखाई वगैरे ना प्रॉपर आहे बघा ना, डोळ्याच्या बोळ्या वगैरे प्रॉपर लिखाई पूर्ण. गालावरती तुम्ही पण ना दुसरी पण ते म्हणत नाही ना, ते पण गुलाबी वगैरे केलंय, शेड मारली पूर्ण, शेड मारले, छान वाटतात पूर्ण असं बघा ना, ही पूर्ण मस्तच काम केलेलं आहे. तर आपण हे हा पण रेंज आपल्याला हा रेंज तुम्हाला पडणार 5,000 रुपये जोडी. हा भाग पडतो. हा पण ओरिजिनल अमरावती. ओके ओके. काहीतरी याच्यामध्ये डिफरंट आहे, त्यामुळे कलाकारची कला आहे, त्याचे पैसे. मी खाली जरा बघितले की आतापर्यंत आपण जेवढे मुखवटे बघितले त्यापेक्षा एकदम वेगळा मुखवटा. हा जिजाऊ मुखवटा आहे. एक फक्त आपण बघू असं आता मला हा लुकच वेगळा वाटलाय. नवीन आला, चेहरापट्टी वेगळी. जिजाऊ म्हणजे म्हणतात ना रणरागिणी त्या प्रकारामध्ये भारी वाटतं इथं. मला त्याला एखाद्या म्हणतात ना आपली की नऊवारी साडी नेसवलं तर काय दिसेल ना, छान वाटणार, छान वाटणार, मस्त वाटेल. गावरान लुक वगैरे तो लुक वाटेल. एक अंदाजे बघतो आपली काय किंमत सांगेल? 2,000 रुपये. 2,000 रुपये. ठीक आहे. काही ना काहीतरी आपल्याला क्रिएटिव्हिटी असणार, प्राइस मिळणार आहे ना. आपण आता मित्रांनो 300 अगदी पासून ते मुखवटे बघितले, पुढे 700, 400, 500, मग 600 अगदी रिजनेबल रेट मध्ये आपले सगळे मुखवटे बघायला मिळतात. पण जसं 300 पासून ते 3,000 पर्यंत हे मुखवटे आहेत. बरं आपण हे मुखवटे जर पाहिले तर मुखवट्यानंतर जो लागतो म्हणजे साचा गौरीसाठी, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे साईज किती पासून अवेलेबल आहे? साईज आपल्याकडे 3 फूट, 3.25 फूट, 3.5 फूट, 4.5 फूट, 4 फूट, 5 साईज अवेलेबल आहे ना. तर आपण त्यांना साडी वगैरे पण नेसवलेली आहे. आपण साधारण एक ती गौरी करून पाहूया का आपण? मित्रांनो आपण हे जे पाहणार आहोत तसे हे साच्या त्यांना साडी वगैरे नेसवलेली आहे गौरींना. तर आपण इथून सुरुवात करूया. तुम्ही काय सांगते आता? हा जसा की हा 3 फूट आहे ना. हो. आता याला साडी कुठली नेसवलेली आहे? गोल साडी वगैरे म्हणतात ना सगळं, ती साडी आणि जे अलंकार घातले ते काय काय सांगतो? ह्या साड्या ज्या आहेत ना सर्व, ह्या आपल्या घरगुती साड्या आहेत, ह्या नेसवलेल्या साड्या. ओके. सगळ्या साड्या. आणि गोल साडी आहे ना? हा ही गोल साडी आहे, प्रॉपर गोल साडी. आता हा जो म्हणजे मी बघतोय तो आपला हा जो स्टँड आहे, स्टँड वरती हा मुकुट घेतल्यानं केलेला आहे का? नाही, हा जो आहे बघ, ही जी गौरी आहे तिचा हा साचा. ओके. बरं, समजलं. ही जी गौरी आहे तिचा हा साचा. ओके. तुम्हाला समजेल की जसे आपण व्हिडिओ घेणार आहे तुम्हाला आपण एक करून कव्हर करूया. बरं, याच्यावर आपण जे अलंकार घातले ते काय काय घातले आपण? त्याच्यामध्ये मी सगळं मोत्याचा गेलाय. मोत्याचा हार आहे, मोत्याचा कंबरपट्टा आहे, मोत्याचा कोल्हापुरी साज आहे, मंगळसूत्र आहे, ठुशी आहे, ठुशी मोत्याचीच आहे, सगळं मोत्याच घेतलंय. नथ पण मोत्याचीच इकडे, कानातले पण मस्त. ही जी आपण गौराई बघतोय तिचा हा साचा 3 फुटाचा. बरोबर. तुम्ही मुकोटा घेऊन अशा प्रकारे हा सजवू शकतात. आता आपण फक्त सांगू की साचा जर मी घेतला 3 फुटाचा तर तो काय किंमत असणार त्याची? हा साचा फक्त येतो 8,000 रुपये येतो, विदाउट मुखवटा. विदाउट मुखवटा. हा एवढा साचा 8,000 रुपये. पीओपी मध्ये ना? फायबर मध्ये. हा फायबर मध्ये. पण आता आपण जे साच्यावर पाहणार ते पीओपी मध्ये असणार की सर्व फायबर मध्ये? ओके. तुम्हाला साचा जर घ्यायला भेटला तर म्हणजे तुम्ही फायबर मध्ये भेटणार आहे. हो. एक टाइम घेणार आपण, वन टाइम घेतलं 15-20 वर्ष बघा. बरं, पुढे बघूया आपण. आता ही साईज किती असणार आहे? 3.25 फूट आहे. 3.25 फूट आहे. हो, ही 3.25 फूट आहे. छान वाटलं. त्याचा साचा आहे, त्याचा स्ट्रक्चर. याच्यावर पण मस्त वेगळं, हे जरा वेगळं बघायला मिळालं. लक्ष्मी आहे का? हो, झाडवाला. छान आहे. हे जरा मिक्स केलंय त्याच्यामध्ये. मस्त. तसं मंगळसूत्र पण वेगळं आहे. आता आपण पुढे बघूया. ही काय हाईट आहे? ही 3.5 फूट आहे. 3.5 फुटाची. हा याचा साचा. ही जरा म्हणजे कम्फर्ट परफेक्ट वाटतं हाईट. मोस्टली करून लोकांना मुंबईमध्ये किंवा गावाला लोकांना ही जी हाईट ही परफेक्ट वाटते. कारण गणपती पण तेवढ्या हाईटचे नसतात घरगुती, त्यामुळे लोक ही हाईट प्रिफर करतात. त्याचा जो साचा आहे याच्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र थोडं मोठं घातलेलं आहे. आणि हा हार जो बोलतो तो 5 पदरी काय हार आहे ना? 5 पदरी आहे. छान मस्त.
थोडं आता आपण ही जी 3.5 फुटाची पाहिली ना, ही 3.5 फुटाची, ही 3.5 फुटाची, ही 4.5 फुटाची बघितली, मस्त वाटली. त्यांना सर्व हे कव्हर केलं. पण आता ही साडी म्हणतो ना की ही 9वारी साडी आहे. ही साडी कुठली नेसवली? 9वारीच आहे ना? 9वारीच सगळ्या साड्या ह्या घरच्या साड्या आहेत, या आपण नेसवलेल्या आहेत. बरं, आपल्याकडे जर गौरीचे मुकोडे बघितले आणि साचे बघितले, आपल्याला साड्या पण मिळणार आहेत ना? साड्या पण आपल्या तयार असतात. मित्रांनो, आपण साड्यामध्ये पाहू आपण मस्त. तर तुम्ही बघा एक शेवटची पद्धत कवर बघा. ओके, काय साधं ही साईज काय, हाईट काय? ही 4 फुटाची आहे पूर्ण. 4 फुटाची आहे. आणि ती त्याचं हा त्याचा स्ट्रक्चर आहे बघा, स्ट्रक्चर स्ट्रक्चर आहे छान आहे, मस्त आहे. आता आपण फोल्डिंग आहे, पूर्ण असा निघतो. एखाद्या आपण पाहूया, उदाहरण दाखवतो. हे बघा, आपण एखाद्या पूर्ण त्याचा बघूया फोल्डिंग वर कसं, म्हणजे कशी जोडणी करतात, हात निघणार सर्व, म्हणजे आपण आरामात परत पुन्हा ठेवू शकतो ना. आणि ह्याचा काही विषय नाही बघा, मी खाली आपला काय नाही, फायबर मध्ये असल्यामुळे काय विषय केअरफुल आहे थोडं, आरामात तुम्ही गावाला वगैरे ट्रॅव्हल्स जाताना घेऊन आरामात नेऊ शकतो ना. बघा पूर्णच आहे, तुम्हाला म्हणतात ना की आरामात तुम्ही गावाला पण नेऊ शकता. बरं, आपण जसे हे साचे जर घेतलेत म्हणा, तर मला खूप ते बघितले की आपण बाहेर स्टँड लावलेले आहेत. तर एखादा एक घेऊन आपण त्यावर कशा प्रकारे यूज होतो एक बघूया जरा, आतमध्ये बघूया जरा. हो. तर मित्रांनो ते एक बघूया. आता परत लक्षात येतं ते म्हणजे माझी बसलेली गौरी. हो, छानच वाटतं ना लुक याचा. छान. याच्यामध्ये जर काय सांगतात दोघींमध्ये? दोघांची जी साईज आहे ती सेमच आहे. सेम आहे, फक्त असं आहे की हिला मुखवटा जो आहे तो अटॅच्ड आहे, हिचा मुखवटा अटॅच नाहीये. हिचा मुखवटा आपण रँडमली सिलेक्ट केला, याच्यामधला मुखवटा ते लावलाय. ही पूर्ण गौरी आहे, ही पूर्ण आहे इकडनं इथपर्यंत, याला मुखवटा फक्त अटॅच. बाकी जी आहे पूर्ण स्क्रू फिटिंग आहे. हा का? संपूर्ण इथं निघतं हात वगैरे. ओके, आपण पाहूया. असं वगैरे पूर्ण हात वगैरे निघतं, भारीच आहे. याच्या बसणार असं निघणार. बरं, इकडे समजा एखाद्याने घेतली तर तुम्ही सर्व सांगाल ना त्यांना कसं काय ते दाखवायला आपल्याला. हो, मस्त ब्लाऊज आहे. साडी घेतल्यामुळे एकदम गौराई ना एकदम उठून दिसते. तुशी पण वेगळ्या प्रकारची आहे, लक्ष्मी हार आहे, मंगळसूत्र आहे. याच्यामध्ये त्याने आपण चॉईस करून आपण मुखवटा लावू शकतो काही प्रकारचा. छान आहे. हे किती फुटाचे सांगू शकते? या साधारणतः 2.5 फूट आहे. 2.5 फुटाची आहे ना? हो, छान वाटतं ना, मी चॉईस असते काय ना. हो हो, हे मोस्टली करून बसलेले गौरी कोकणामध्ये हे करतात. कोकणामध्ये. हो. आणि आतापर्यंत आपण जे अलंकार बघितले ना, तेव्हा प्रत्येकामध्ये काय काय बात आहे. मोठं मंगळसूत्र आहे, छान आहे. लक्ष्मी हार फरक दिसतो बघा तुम्हाला. छान आहे. मला फक्त सांगायचं की आपल्याकडे समजा काकांना हे साचे नाही घ्यायचे, बरं, तो स्टँड घ्यायचा आहे. तर आपल्याला स्टँडची सुरुवात ही किती पासून सुरुवात होते? साधारण 1.5 फूट, ऍक्च्युली 1 फुटापासून चालू होते. 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट. ओके, त्यानुसार सुरुवात होते. आणि त्या स्टँडची सुरुवात किती पासून आहे किंमत तरी? 1.5 फूट स्टँड 300 रुपये, 2 फूट स्टँड जो आहे 350 रुपये, 2.5 फूट स्टँड जो आहे 400 रुपये. ओके, एखादा आपण एक मुखवटा घेऊया फक्त, आणि ते मला फक्त लावून दाखवल का फक्त? नक्की. एक आपण बघितलं साचे बघितलं सर्व, म्हणजे त्यावर साड्याने गौराईला सजवलेलं आहे. आता आपण वर बघतोय ते त्यामध्ये 2 प्रकार आहेत ना, हा कुठला? पीओपी आणि हा फायबर. याच्यामध्ये हा पीओपी आहे, 3 साईज आहे. ओके, ही लहान, ही मध्यम आहे, ही मोठी. आणि तशीच त्यामध्ये पण ती लहान आहे, ती मध्यम आहे, ती मोठी आहे. पण ती फायबर मध्ये आणि पीओपी दोन्ही लोक वेगळे आहे. आणि त्याची प्राइसिंग पण तशी वेगवेगळी होते. 600 रुपये, 700 रुपये, 800 रुपये, 500 वाली पण बॉडी येते. पीओपी पण ती अजून लहान येते. असं आहे. छान आहे. म्हणजे हो, तुम्ही घ्याल तसं. इकडे जसं आपलं जे कस्टमर येणार आहे तसं घेऊ त्याला चॉईस करायला मिळणार आहे किमतीप्रमाणे ना. नक्की त्या मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत ते ह्या स्टँड वरती कशा प्रकारे तुम्ही गौराई म्हणजे म्हणतात ना घरी नेल्यानंतर होते की किंवा तुम्हाला इकडे आल्यानंतर बघायला मिळेल. साधारणतः 2 फुटा स्टँड आहे. ठीक आहे. मी ही फायबरची गौरी घेतली आहे. ही हाफ बॉडी आहे. ओके, ओके. समोर बघता तुम्ही, आता तुम्ही कशा प्रकारे हे म्हणजे घरी गौराई उभी करू शकता. बघा, स्टँड घेतलाय, त्याच्यानंतर या मुखवटा. आपण समजा हाच मुखवटा घेऊ. मगाशी आपण तो त्याला नथ वगैरे घातली होती. हे जे कानातले वगैरे असतात ते हँग करायचे, किंवा डबल टेप लावलं पाठीमागे तरी हे होऊन जातं, चिटकून जातं पाठीमागे. मस्त आहे, भारी. इकडे तुम्ही तर ठुशी वगैरे लावलात ना की त्यानंतर एकदम गौराई दिसणार. हा भाग दाखवला जातो, दाखवून द्या ना. आता याच्यात आपण साडी नेसली की काय झालं ना? हो, साडी नेसली की आपला विषय. छानच आहे बघा. हा आता आपण संपूर्ण लावल्यानंतर कशी दिसेल बघा गौराई, अजून छान उठून देत ना.
एक नंबर. तुळशीचे खूप सारे प्रकार आहेत त्यांच्याकडे, मोत्यांचे आहेत, तसा हा गोल्डन मध्ये आहे. 2-3 प्रकार पाहायला मिळतात. हे बघा पाय त्याची तुम्ही फिटिंग करू शकता, तुमच्या गौराईला सजवू शकता. तुम्ही साधारण आपण आता मुखवटे बघितले, साचे बघितले, मी टोटल आपण मुक्तक तरी कव्हर केलं. पण आपण काय काय म्हणजे रिक्वायरमेंट असते की गौरीचे बाळ वगैरे बोलतात ना, ते मला समोर बघायला मिळतात. थोडंसं 2-3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मी काय म्हणजे बाळ असतात गौरीची, हे मोस्टली विदर्भ वगैरे साईडला किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये वगैरे त्या ठिकाणी, कोकणामध्ये तरी कोकणामध्ये नाही होत्या गोष्टी. पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ साईडला तिकडे सर्वात जास्त गौरीची बाळा केली जातात. शंकरोबा म्हणून यूज पण करतात, म्हणजे काही काही लोक शंकरोबा म्हणून बोलतात, शंकराची मूर्ती पण ठेवतात. ओके, तसा पण विषय असतो. ह्याच्यामध्ये 2 दाखवले. हा मुलगा मुलगी अशा आणि यांना पण तसं गौराईसारखं सजवतात. तुम्हाला ती मूर्ती बघितली बाहेरची बघा, ती मूर्ती कव्हर करू शकतात. हे वाचा ना, हे बघा, हे अशा प्रकारे सजवलेलं आहे. छान आहे. हे रेडीमेड आपल्याला रेडीमेड ड्रेस पण भेटेल आपल्याकडे. पण आता आपण विषय घेऊ म्हणजे साड्यांचा. जसे आपल्याकडे साड्या आहेत ना रेडीमेड वगैरे, बघा साड्या वगैरे नक्की बघा मस्त मस्त. म्हणजे तुम्हाला बोलत ना एकदम रेडीमेड साड्या तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला म्हणतात ना की मला साडी वगैरे सजवायचं आहे, तुम्हाला कुठे जायला नको, सर्व काही एकाच ठिकाणी भेटणार. काही विषय आता आपण एखादी साडी ही बघतोय, तर ही आपली नऊवारी आहे का? ही नऊवारी आहे, नऊवारी साडी. सर्व साड्या नऊवारी आहेत, फक्त ह्याचे पॅटर्न्स वेगवेगळे, तिकडे कलरनी वेगळे. आता ही मयूरपंखी मध्ये आहे. मयूरपंखी प्रॉपर असं आहे, मस्त आहे. सिल्क मध्ये पूर्ण 5 मिनिटांमध्ये साडी घालून तयार होते. म्हणजे आपण 1 वर्ष केलं तर कमी 3 वर्ष आरामात, 2-3 वर्ष आराम वापरू शकतात साडी. आपण गौरीला यूज करणार ना, मस्तच आहे. हा कपडा कुठला आहे साधारण? हा सिल्क मध्ये. आपण ओके, कपडा पण चांगला आहे. आणि तुम्ही बघता पदर वगैरे आहे ना, छानच आहे. याच्यावर ब्लाऊज वगैरे कसं आपलं? याच्यावरती ब्लाऊज पण येतो. हे बघा, जसा मॅचिंग ब्लाऊज आहे, मॅचिंग ब्लाऊज येणार. त्याच्यामध्ये मग असं हे वेलक्रो लावलेलं, वेलक्रो वगैरे लावले, म्हणजे एकदम पूर्ण तयार मापा घेतली तशी. मला पण आपण स्वतः साडी बघतो सुरुवात केली. एक स्टार्टिंग किंमत काय असणार आपल्याकडे? साड्यांची किंमत माझ्याकडे आहे 1200, 1400, 1500. त्याची हाईट आहे तशी 20, 24 आणि 30 अशी त्यांची रेंज. ब्लाऊज ना, विथ ब्लाऊज दोन्ही मिळून? हो, दोन्ही मिळून. परत हे बघितल्यानंतर ही काय किंमत असणार साडीची? ही 1200 वाली 1200 आहे. ही 20 ची साईज आहे. त्याच्यापेक्षा मोठी आहे, 2400 बघा. ती पण शाही मस्तानी. ओके, आता आपण बघितली मयूरपंखी होती. आता आपण शाही मस्तानी. छान आणलंय काहीतरी. म्हणजे आपण म्हणजे मुकुटानंतर काय काय ह्याच्यात पण प्रकार बघायला मिळतात. साड्यांमध्ये खूप सारे प्रकार येतात. शाही मस्तानी, हो हाय, लुक मस्त आहे. त्याच वाटेल लोक एकदम भारी आहे. इकडे पण फिटिंगला आपल्याला हे दिलंय ना? हो, सगळं पाठीमागे वेलक्रो वगैरे. हो, वेलक्रो आहे. हो, इझी आहे एकदम. 2 मिनिटांमध्ये वेअर करू शकतो आपण, काही विषय नाही. छान आहे, मस्त. त्याला पण ब्लाऊज मॅचिंग वगैरे आहे आणि पदर बघू शकतो. पदर हा त्याचा ब्लाऊज छानच आहे, भारी आहे. वेलक्रो असल्यामुळे कशाही प्रकारे फिटिंग करता येणार आपल्याला ना. त्याच्यामध्ये अजून झालं, शाही मस्तानी झाली. ही तिसरी पॅटर्न आहे, हा राजनंदिनी पॅटर्न आहे. ओके, हा कपडा पण तुला वेगळा वाटतं ना? सिल्कच आहे, सगळे सिल्क मध्ये आहे, पण पॅटर्न वेगळे आहेत. एक नंबर, भारी आहे. तुम्हाला इकडे नक्की मित्रांनो का रे, एक नंबर काहीतरी मस्त वेगळं बघायला मिळालं ना. छानच आहे का? आपल्याकडे जसं 30 नंबर साईज दिल्या, एकच साईज मिळाला ना पूर्ण? 30 नंबरची भेटेल त्याच्यामध्ये, 24 नंबरची भेटेल त्याच्यामध्ये. छानच आहे, एक नंबर आहे का? मला आवडले. हे कलर मला आवडला. आपल्याकडे कलर चॉईस करायला पण मिळणार? हो, छानच आहे. आपण 1200 पण सुरुवात आहे. जसं म्हणजे जर क्वालिटी असेल तर आपल्याला यांची प्राइस पण असणार आहे का? तर तुम्ही शॉपला येऊन भेट देऊ शकता किंवा यांना कॉल करून देखील विचारू शकता. आपण सर्वात महत्वाचं, तुम्ही ह्यांना विचारलं तर यांचं हे शॉप आहे. त्या शॉप व्यतिरिक्त त्यांचं आणखीन एक आहे मागे, गोडाऊन त्याला बोलू शकता. तिथे किती स्टॉक आहे तुम्हाला अंदाज येईल. की आपण साधारण आता हे सर्व कव्हर केलं. तिकडे बघा जाऊन दाखवूया त्यांना की काय काय आपल्याकडे अजून कोणकोणत्या प्रकारच्या गौऱ्या आहेत. आणि दुसरं एक ते स्पेशल आपण ठेवले शेवटला, यावर्षी काय ते वेगळं आहे, ते पण देखील तिकडे जाऊन बघा. तर चला मित्रांनो डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया. मित्र आता ह्या शॉप मधून आपण चाललोय, यांचं ते मेन गोडाऊन आहे जिथे सर्व स्टॉक ठेवला, तिकडे जाऊया. तर जायचं आता आपण पुढे जातोय. जास्त लांब नाही, अगदी एक मिनिटाच्या अंतरावरती आहे. हे बघा, मग सरळ जायचंय. इकडे सरळ आहात ना पुढे, तर तुम्हाला राईटला वळायचं आहे. आणि राईटला वळल्यानंतर तुम्हाला समोर एक गेट दिसेल आणि त्या गेट मध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे.
पुढे GS महानगर असं बँक आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्र, आणि तिथेच आपल्याला आज जायचं आहे. हे बघा, आणि इकडे एवढं मोठं बॅनर लावलंय बघा. तुम्ही मला शॉप पाहिलं पण इकडे गौरीचं माहेरघर श्रद्धाश. हे बघा, जाऊया मित्रांनो आतमध्ये. हे बघा, ए भारी, जबरदस्त, एकदम छान आहे. खूप सारा स्टॉक ठेवला यावर्षी. हो, खूप सारे. बापरे, आपण तिकडे मुकुटे बघितलं तर इकडे बघा मुकुट्यांचा एकदम म्हणजे भरपूर स्टॉक आहे. सर्व प्रकारचे मुकुटे पाहायला मिळतात इकडे, मस्त. तर तुम्ही मला विचारत होता की साधारण आता आपण तिकडे साचे बघितले 3 फुटापासून ते अगदी ते सर्व इकडे आपल्याला अवेलेबल आहे इकडे. हे बघा, सर्व हे फायबर मध्ये आहेत ना, सगळे फायबर. साधारण काय सांगशील आता इकडे आपल्याला आपण बाहेर ठेवलेत ना, हे ते साचे बघा. हा होतो 3 फूट, 3 फूट आहे, 3.25 फूट आहे, 3.5 फूट आहे, 4.5 फूट आहे, 4 फूट आहे. ठीक आहे. ओके, हा होता का आपल्या तिकडे? हा होता ना, 4 फूट ना सगळ्यात पार्ट्स. ओके, सर्व शेवटी. आणि याच्यामध्ये पीओपी फायबर दोन्ही मिक्स आहेत ना? नाही, हा फक्त ओनली फायबर आहे. ओके, ओनली फायबर आहे, बरोबर. फायबर मध्ये आहे, सगळं फायबर मध्ये ना. तर सुखमी विचारत होता की म्हणजे आपण शॉपमध्ये सांगितलं होतं की वेगळ्या काहीतरी यावर्षी तुम्ही घेऊन आलाय, तर त्यामध्ये काय असणार आहे? म्हणजे वेगळं असं आहे, बॉडी जी आहे आपली मोनोबॉडी आपण घेतली, स्वतः बनवले आपण बनवले. ही जी आहे एवढी हलकी आहे ना, 10 वर्षाचा मुलगा पण घेऊन जाईल. हे कोकण वगैरे साईडला खूप असे वाटा असतात की जिकडे भरपूर जाऊ शकत नाही माणूस, बरोबर, पसरट वाटा असतात, बरोबर. त्यानुसार घ्यायला एकदम बरी पडते. असं म्हणजे हलकी जे बनवले नवीन ते हे बनवले एकदम हलका, एकदम एवढे हलकी आहे. आणि आपण त्याची फिटिंग वगैरे बघू, फिटिंग पण एकदम प्रॉपर आहे. ओके, निघताना पण अशी डायरेक्टली निघत नाही, प्रॉपर असं बोल हे करून. हे बघा, परफेक्ट साचा बनवलाय, फिटिंग एकदम. सर्वात महत्वाचं म्हणजे हलकी आहे एकदम हलकी. आता ही 3 साईज मध्ये आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये आपण 3 साईज आहेत. तर स्वप्नील, खूप छान माहिती आपल्या आजच्या व्हिडिओ प्रेक्षकांमध्ये गेली. आणि आपल्याकडे सर्व मुकुटे आहेत, त्यामध्ये खूप सारे व्हरायटी ह्या पाहायला मिळाल्या. 25 का 26 व्हरायटी, खूप साऱ्या व्हरायटी पाहायला. आणि तुमच्याकडे सर्वात महत्वाचं मला आवडलं का माहिती, प्राइस अगदी रिझनेबल आहे. तर मित्रांनो, नक्की इकडे भेट द्या ह्या शॉपला. तर खूप छान माहिती दिली स्वप्नील, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर मित्रांनो, थांबूया इथेच. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व हे गौराईचे सर्व मुकुटे आज कव्हर केलेले आहेत. मुकुट्यामध्ये 3 ते 4 प्रकार आहेत आणि अगदी 300 रुपयापासून हे मुकुटे आहेत त्यांच्याकडे. मुकुटे बघितल्यानंतर आपण त्यानंतर साचे बघितले, ते 3 ते 4 ह्या साईज मध्ये आहेत. साड्या बघितल्या, रेडीमेड साईज देखील आहेत. आणि त्या साड्यामध्ये 3 ते 4 प्रकार आहेत. खूप सारे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तर थांबूया इथेच. तर तुम्हाला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला काय लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना इकडे येऊन खरेदी करता येईल. भेटूया असेल का पुढे नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.